सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सचिन घायवळ क्राईम सिंडिकेटचा सदस्य असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलंय। निलेश घायवळ टोळीतल्या संतोष धुमाळवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। निलेश घायवळचं अनधिकृत बांधकाम पुणे पोलीस भुईसपाट करणार आहेत। पुणे मनपा आज पुणे पोलिसांना अनधिकृतपणे यावेळेस या सगळ्या बांधकामासंदर्भातली जी माहिती आहे ती देणार आहेत आणि त्याच नंतर आता पुढे कारवाई केली जाईल। सचिन घायवळ हा क्राईम सिंडिकेटचा मेंबर असल्याचं सिद्ध झालं। त्यानुसार तपासामध्ये त्याचा रोल निष्पन्न झाल्यामुळे तो आणि त्याचे अजून काही साथीदार निलेश घायवळचे इन्क्लुडिंग सचिन घायवळ याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई काल कोर्टाला सबमिट रिपोर्ट केला आणि मोका अंतर्गत तो सुद्धा आरोपी या गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। आणि संतोष धुमाळ हा पूर्वीचाच एक नंबरकारी होता निलेश घायवळचा, तर काही कारणामुळे त्यांच्यामध्ये उत्कृष्ट आलं होतं, परंतु त्याच्यावर सुद्धा त्या गँगवर सुद्धा आपण मोकाची प्रोव्हिजन्स ऍड केलेले आहेत। त्यामध्ये आपण त्याचे पासपोर्ट रिव्होक करण्यासाठी कोर्टात ऍप्लिकेशन केलेलं आहे। कोर्टाचे जो निकाल आहे तो एक्सपायर्ड आहे 1-2 दिवसामध्ये। त्याचबरोबर LOC ओपन आणि बाकी सर्व ज्या लिगल आहेत प्रोव्हिजन्स त्या सर्व एक्सप्लोर पूर्ण करत आहेत।